सुप्रभात सर्वांना. नमस्कार. मिशन आरंभ 2025-26 इयत्ता 5वी शिष्यवृत्ती ऑनलाईन मार्गदर्शन वर्गासाठी उपस्थित जिल्ह्यातील सर्व आदरणीय अधिकारी वर्ग, त्याचबरोबर सर्व उपस्थित विद्यार्थी, पालक व शिक्षक या सर्वांचं मी शिक्षण विभाग पंचायत समिती पारनेर यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आज या ठिकाणी ज्यांचं मार्गदर्शनपर तासिका होणार आहे त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारायण गव्हाण या शाळेच्या आदर्श शिक्षिका आदरणीय सुनीता गवारी मॅडम यांनी काल जो घटक घेतलेला होता गणित या विषयावरती दशांश अपूर्णांक, त्याच्यामधील बेरीज आणि वजाबाकी या अनुषंगाने आज देखील त्या ठिकाणी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना छान असं मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचं देखील मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. उपस्थित विस्तार अधिकारी आदरणीय पिंपरकर साहेब, माझे सहकारी श्री नामदेव शेरकर सर व दत्तात्रय आंबेकर सर, उपस्थित राजकुमार गवळी सर यांचं देखील या ठिकाणी मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीने स्वागत करतो आणि आदरणीय गवारी मॅडम यांना विनंती करतो की आपण आपल्या मार्गदर्शन तासिकेला सुरुवात करावी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये तुमचा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला तास पुन्हा एकदा दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी या घटकावर आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी वह्या पेन घेऊन या तासिकेसाठी उपस्थित राहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण दशांश अपूर्णांक, बेरीज आणि वजाबाकी या घटकामधील काही सोपी आणि मध्यम स्वरूपाची उदाहरणं आपण पाहिलेली आहे. जो घटक आपल्याला मिशन स्कॉलरशिप परीक्षेमध्ये कमीत कमी 2 गुण आणि जास्तीत जास्त 6 गुण मिळवून देणार आहे, तर त्या घटकाचा सरावही तितकाच महत्वाचा आहे. तर आज आपण या घटकातील काही उदाहरणं पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या तासामध्ये आपण जास्तीत जास्त लेखी उदाहरणं पाहणार आहोत. ज्या उदाहरणामध्ये तुम्हाला त्या उदाहरणातली क्रिया ओळखणं महत्वाचे आहे आणि मग त्या क्रियेवर बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी ही आपण करणार आहोत. या कालच्या तासिकेमध्ये तुम्हाला समजलेलं आहे की दशांश अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करत असताना दशांश चिन्ह हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याची मांडणी ही खूप महत्वाची आहे. तर आजच्या तासिकेमध्ये आपण काही ज्याला अवघड प्रश्न म्हणू शकतो, कठीण स्वरूपाच्या प्रश्नांचा काही सराव या ठिकाणी घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर या ठिकाणी एक उदाहरण आहे की ज्या उदाहरणामध्ये तुम्हाला पदावली दिलेली आहे आणि पदावलीचा अभ्यास करत असताना पदावली कशी सोडवायची आहे याचे नियम तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला समजावून दिलेले आहेत. पदावली सोडवत असताना या उदाहरणामध्ये तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी या दोन्ही क्रिया दिसतात. तर बेरीज आणि वजाबाकी सोडवत असताना पदावलीच्या नियमामध्ये जी क्रिया तुम्हाला आधी दिसते ती क्रिया तुम्हाला आधी करायची आहे. म्हणजेच तुम्हाला बेरीज ही क्रिया आधी दिसते तर बेरीज, जर तुम्हाला वजा आधी दिसत असेल तर वजा ही क्रिया तुम्हाला आधी करावी लागणार आहे. आता या उदाहरणामध्ये 0.07 किलोग्रॅम अधिक 0.8 ग्रॅम वजा 120 मिलीग्रॅम हे दशमान परिमाणातलं एक उदाहरण आहे की ज्याची मांडणी दशांशामध्ये केलेली आहे. आता या उदाहरणाचं उत्तर काढण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, एक तर आपल्याला प्रत्येक जे संख्या दिलेली आहे त्याची परिमाणं ही वेगवेगळी आहे. किलोग्रॅम, ग्रॅम आणि मिलीग्रॅम अशी वेगवेगळ्या परिमाणामधली ही बेरीज दिलेली आहे. आणि म्हणून आपल्याला या उदाहरणामध्ये याला अवघड का म्हटले जाते, तर या उदाहरणामध्ये तुम्ही जर सरळ बेरीज केली किंवा वजा केली तर आपलं उत्तर चुकणार आहे. त्यासाठी आपल्याला अगोदर हे सर्व जी संख्या दिलेल्या आहेत त्यांची परिमाणे एकच करणं गरजेचं आहे. आपण जर उत्तराकडे पाहिलं तर जास्तीत जास्त उत्तर आपल्याला ग्रॅम या परिमाणामध्ये दिलेली आहे. म्हणजे आपल्याला या प्रत्येक संख्येचं रूपांतर सुरुवातीला किलोग्रॅमचं रूपांतर ग्रॅम मध्ये, ग्रॅमचं ऑलरेडी ग्रॅम मध्ये आहे,
परंतु मिलीग्रॅमचं रूपांतर सुद्धा ग्रॅम मध्ये करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी हे रूपांतर कसं करायचं हे तुम्हाला येण्यासाठी दशमान परिमाणे हा घटक तुम्ही शिकणं अत्यंत गरजेचं आहे. की गणितामध्ये असं होत नाही की एखादं गणित आपल्याला येण्यासाठी एकदम समोर दिलं आणि ते आलं, त्यासाठी आपल्याला बऱ्याचशा पायऱ्या आधीच्या येणं गरजेचं असतं. आता यामध्ये दशमान परिमाण हा घटक जर तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला शिकवलेला असेल, तुमचं झालेला असेल, कसं रूपांतर आपल्याला करायचंय हे जर तुम्हाला येत असेल तर हे गणित तुम्ही पटकन सोडू शकता. मुलांना दशमान परिमाणामध्ये आता मी तुम्हाला रूपांतर सांगते की दशमान परिमाणामध्ये आपल्याला मिली, सर्वात लहान परिमाण मिली, सेंटी, डेसी, ग्रॅम, डेका, हेक्टो आणि किलो ही पट्टी माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. ग्रॅम हे वजन मोजण्याचं जे एकक आहे, तसेच आपण लांबीसाठी मीटर आणि द्रव पदार्थासाठी आपण लिटर वापरतो. ही पट्टी कशी वापरायची हे तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला शिकवलेलंच असणार आहे. आता आपण जाऊया 0.07 या किलोग्रॅमकडे. ही संख्या तुमचे जर शिक्षक या तासामध्ये उपस्थित असतील तर त्यांना ही ट्रिक एकदम सोपी वाटेल की ज्यामध्ये रूपांतर कसं केलेलं आहे. किलोग्रॅम ही जी संख्या आहे ती आपण या घरामध्ये लिहूया. 0.07 हे किलोग्रॅम आहे आणि त्याचं रूपांतर आपल्याला ग्रॅम यामध्ये करायचं आहे. स्वतःच किलो या संख्येमध्ये एक दशांश चिन्ह आहे. या दशांश चिन्हाला आपल्याला 3 घरे उजवीकडे जायचे. किलोच्या शेजारी असणारे हेक्टो, डेका आणि ग्रॅम या घरापर्यंत आपल्याला पोहोचायचे. म्हणजे हे दशांश चिन्ह आपल्याला 3 घरं उजवीकडे सरकवायचं आहे. म्हणजेच या संख्येचं रूपांतर ज्यावेळेस आपण करणार आहोत त्यावेळेला हे दशांश चिन्ह 0.7 हे 2च घर आपल्याला उपलब्ध आहे आणि 3 घर आपल्याला जायचं आहे. त्यासाठी आपल्याला आणखी एक घर निर्माण करावं लागेल. या ठिकाणी आणखी एक घर निर्माण करावं लागेल आणि हा जो हे जे दशांश चिन्ह आहे हे चिन्ह आपल्याला या ठिकाणी न्यावं लागणार आहे. म्हणजेच या किलोग्रॅमचं रूपांतर हे याप्रमाणे ग्रॅम मध्ये होणार आहे. जे दशांश चिन्ह या शून्याच्या डाव्या बाजूकडे होते ते आपल्याला 3 घरं उजवीकडे नेल्यामुळे त्याचं रूपांतर ग्रॅम मध्ये झालेलं आहे. 0.8 ग्रॅम या संख्येचं रूपांतर, ही संख्याच ग्रॅम मध्ये आहे, तिच्या रूपांतराची काही गरज नाही. त्याचप्रमाणे आपल्याला क्रिया करत असताना मिलीग्रॅम 120 मिलीग्रॅम आपल्याला दिलेला आहे आणि 120 मिलीग्रॅमचं रूपांतर सुद्धा ग्रॅम मध्ये करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, 120 ही संख्या पूर्ण आहे आणि यासाठी आपल्याला माहित असलं पाहिजे की ज्यावेळेस एखादी पूर्ण संख्या आपण लिहिलेली असते तर आपल्याला असं वाटतं की तिथं कुठेही दशांश चिन्ह नाही. परंतु आपण व्यवहारामध्ये जेवढ्या काही संख्या वापरत असतो पूर्ण संख्या, त्या प्रत्येक संख्येमध्ये उजव्या बाजूला दशांश चिन्ह असतं. ती संख्या पूर्ण आहे हे दर्शवणारं ते चिन्ह आहे आणि म्हणून 120 या संख्येत जरी चिन्ह तुम्हाला दिसत नसेल तरी ते चिन्ह उजव्या बाजूकडे आहे हे असं दाखवतं की 120 ही संख्या पूर्ण आहे. परंतु सर्रास आपण संख्या ज्या व्यवहारात वापरतो त्या ठिकाणी खरं तर हे चिन्ह देणं गरजेचं आहे, परंतु एक तिथं चिन्ह आहे असं समजूनच आपण सर्वजण या व्यवहारामध्ये संख्या वापरत असतो. म्हणजे 120 मिलीग्रॅम ही संख्या 120 आणि उजव्या बाजूला असणाऱ्या दशांश चिन्हाच्या रूपात आपल्याला सुरुवातीला लिहून घ्यायची आहे. आणि आता ही संख्या आपल्याला ग्रॅम मध्ये बदलायची आहे. आता आपल्याला मिलीच्या घरापासून ग्रॅमच्या घरापर्यंत येण्यासाठी स्वतःच घर सोडून 1, 2 आणि 3 घर आपल्याला दशांश चिन्ह हे डावीकडे सरकवायचं आहे. म्हणजेच हे चिन्ह इथून निघणार आहे आणि 3 घर इकडे आल्यानंतर ते 1 या संख्येच्या डाव्या बाजूला येणार आहे.
म्हणजेच या संख्येचं रूपांतर होणार आहे 0.12. पहा, या ठिकाणी असणारं चिन्ह आपण 3 घरं डावीकडे सरकवलेलं आहे. हे रूपांतर करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तरच आपल्याला म्हणजे आपल्याला 1 मिनिटाचे गणित सोडवायचं आहे. त्यामध्ये प्रथमतः आपल्याला सर्व संख्या ह्या एकाच परिमाणामध्ये घेणे गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण क्रिया करणार आहोत. यासाठी पदावलीचे नियम आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की ज्यामध्ये सुरुवातीला आपल्याला बेरीज करावी लागणार आहे. आता आपण सर्व परिमाणं ही ग्रॅम मध्ये केलेली आहेत. आता आपण करणार आहोत सुरुवातीला बेरीज. पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी संख्या दिसते ही 70 आहे. 70 दशांश चिन्ह आणि उजव्या बाजूकडे काहीच नाहीये. नाहीतर या संख्येला काही विद्यार्थी 700 पण वाचू शकतील. शून्य कुठं लिहिलेला आहे तो पहा. प्लस दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्यायचंय आणि हे 8 ग्रॅम. ही मांडणी कशी असते ही काल आपण शिकलेलो आहोत की दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह देणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपल्याला ही बेरीज करायची आहे. 0 आणि 8 यांची बेरीज येणार आहे 8. दशांश चिन्ह 0 आणि हा 7. 70 दशांश चिन्ह 8 ही बेरीज आली. आता आपल्याला पुढची क्रिया करायची आहे पदावली मधली वजाबाकी. आता या आलेल्या उत्तरातून आपल्याला 0.12 ही वजाबाकी आपल्याला करायची आहे. 70 दशांश चिन्ह 8 वजा दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह मांडायचं आहे. हे आपण ग्रॅम मध्ये रूपांतर केलेली संख्या आहे आणि आता आपली वजाबाकी चुकू नये यासाठी आपण या ठिकाणी 0 घेणार आहोत. पहा 0 मधून 0 गेले 0. या 0तून 2 जात नाही, आपण हातचा घेणार आहोत. 10तून 2 गेले 8. 7 मधून 1 गेला 6. शून्यातून कोणीच गेलेलं नाही 0 आणि 7. या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 70 दशांश चिन्ह 680 आणि ते उत्तर आहे ग्रॅम मधलं. कारण आपण सर्व परिमाणं ही ग्रॅम मध्ये केलेली होती आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर दिसते. या प्रश्नाला आपण कठीण स्वरूपाचा का म्हणणार आहे तर यामध्ये आपल्याला परिमाणाचं रूपांतर करणं हाही घटक येणं गरजेचं होता. पदावली येणं गरजेचं होतं. नाहीतर एखादा विद्यार्थी पटकन आधीच वजाबाकी करेल आणि नंतर बेरीज करेल, त्या ठिकाणी त्याचं उत्तर चुकू शकतो. अशा प्रकारे आपण हे पहिलं उदाहरण आज आपण पाहिलेलं आहे. पहा तुमच्या समोर जे दुसरं उदाहरण आहे हे एका परीक्षेला येऊन गेलेलं उदाहरण आहे. यामध्ये आपल्याला दशांश अपूर्णांकाची बेरीज दिलेली आहे, परंतु बेरीज येत असताना आपल्या नजरेला त्याच संख्या वाटतात, फक्त दशांश चिन्हाच्या जागा या बदललेल्या आहे. यामध्ये तुमची मांडणी ही अगदी महत्वाची आहे. आपण या संख्यांची मांडणी करत असताना व्यवस्थित मांडणी करणं अत्यंत गरजेचं आहे. पहा यामध्ये पहिली संख्या आपण व्यवस्थितरित्या मांडूया. 8 दशांश चिन्ह 8. त्यानंतर दुसरी संख्या मांडणार आहोत. 8 ही पूर्ण संख्या आहे. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह 0.8. पहा विद्यार्थ्यांनो, ही दुसरी संख्या मांडत असतानाच आपल्याला बऱ्याचशा पुढे गेल्यानंतर 4 उजव्या बाजूकडे 4 घरं सुद्धा आहेत. त्यामुळे आपलं चुकू नये, अगदी करेक्ट यावं, गडबडीत आपलं चुकू नये म्हणून आपण या संख्यांची घरं सारखी करून घेऊया. जसं जसं पुढे उदाहरण लिहित जाऊ तसं तसं आपण ही घरं सारखी केली तर आपलं चुकणार नाही. आपण ही संख्या लिहिली, ही संख्या लिहिली. आता आपण तिसरी संख्या लिहिणार आहोत. 8 दशांश चिन्ह 0.08. या ठिकाणी एक घर वाढलेलं आहे. हे घर आपण अगदी 0 देऊन
एकाखाली एक आपल्याला करेक्ट बेरीज येण्यासाठी करणार आहोत. त्यानंतर आपण पुढची संख्या प्लस घेणार आहोत 8 दशांश चिन्ह 0.808. हे गणित देत असताना आपल्याला मुद्दाम एक एक घर वाढवत नेलेलं आहे, जेणेकरून आपण या प्रश्नाच्या उत्तरामध्ये चूक करू. तर यामध्ये आपण ही संख्या लिहिलेली आहे आणि आता आपण शेवटची संख्या घेणार आहोत, ज्यामध्ये 88 ही संख्या पूर्णांक आहे आणि 8 दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला फक्त 8 ही संख्या आहे. याही ठिकाणी आपल्याला बेरीज करण्यासाठी आपण 0 देऊया, जेणेकरून कालच सांगितलेले की आपण उजव्या बाजूकडे किती 0 वाढवले तरी त्याचा किंमत ही बदलत नसते. आता आपण बेरीज करूया. आपल्याला एकाखाली एक सरळ संख्या दिसत आहेत. 0 0 0 8 आणि 0 यांची बेरीज येणार आहे 8. दुसऱ्या स्थानाची आपण बेरीज करणार आहोत, ती येते 8. तिसऱ्या स्थानामध्ये 8 आणि 8 16, हातचा आला 1. 8 8 16 आणि 1 17, हातचा आला 1. या ठिकाणी दशांश चिन्ह येणार आहे 8 8 दुने 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32 आणि 8 पंचे 40 आणि 1 41. हातचे आले 4 आणि 8 आणि 4 12. याप्रमाणे या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे 121 दशांश चिन्ह 7688, जे तुम्हाला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते. तर या गणिताला सुद्धा आपण एक अवघड म्हणू शकतो, कारण या ठिकाणी किंचित जरी तुमची मांडणी चुकली तर तुमचं उत्तर चुकणार आहे. अगदी पूर्णांकाची मांडणी चुकली तरी सुद्धा तुम्ही चुकणार आहात, किंवा पूर्णांक बाजूकडील एखाद्या जरी संख्येची मांडणी चुकली तर तुमचं उत्तर चुकणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक घरामध्ये हातचा देणं, तो व्यवस्थित मिळवणं हे यामध्ये महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपण या उदाहरणामध्ये जे परीक्षेला येऊन गेलेलं उदाहरण आहे, या परीक्षेतील आलेल्या उदाहरणासारखेच अनेक उदाहरणांचा तुम्ही सराव करा, की ज्यामधून तुम्हाला हे प्रश्न अचूक सोडवता येतील. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तिसरं उदाहरण पाहणार आहोत, की ज्यामध्ये तुमच्या समोर तुम्हाला हे उदाहरण दिसते, की ज्यामध्ये 4.5 मीटर. उदाहरणाचं वाचन हे पण अत्यंत महत्वाचं आहे. आपण जितकं अचूक वाचू, जितके टप्पे टप्पे करून आपण उदाहरण वाचू, त्याप्रमाणे आपल्याला उदाहरण समजत जाणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय काय क्रिया कराव्या लागणार आहेत ते आपल्याला कळणार आहे. 4.5 मीटर लांबीचा एक पाईप 8 ठिकाणी कापून समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? हाच प्रश्न बुद्धिमत्तेत सुद्धा येऊ शकतो, की गणित हा विषय असा आहे की गणित हा विषय फक्त गणितातच येतो असं नाही, तर यात गणितातलीच उदाहरणं किंवा त्याचा संदर्भ काही वेळेस बुद्धिमत्तेत सुद्धा असतो. बुद्धिमत्तेत सुद्धा तुम्हाला एखादी दोरी किती ठिकाणी कापल्यानंतर किती तुकडे होतात, किंवा इतके तुकडे करण्यासाठी किती ठिकाणी कापावं लागतं, याच्याही ट्रिक तुम्हाला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचा संदर्भ इथं आलेला आहे. आपल्याला या ठिकाणी 8 ठिकाणी तो पाईप कापायचा आहे. जर आपण 8 ठिकाणी कापल्यानंतर त्याचे 9 तुकडे होतात, ही गोष्ट ज्या विद्यार्थ्यांना माहित असेल तीच मुलं या गणितात करेक्ट मार्क्स मिळू शकतील. कारण जर तुम्ही 8 ठिकाणी कापले आणि 8च तुकडे झाले असं जर केलं तर त्या ठिकाणी अगदी हुशार मुलं सुद्धा चुकणार आहे. म्हणजे ही गोष्ट तुम्हाला माहित असली पाहिजे की एखादी वस्तू किंवा एखाद्या दोरी ही आपण 8 ठिकाणी कापली, एखादा पाईप 8 ठिकाणी कापला तर त्याचे 9 तुकडे होतात, हे अत्यंत महत्वाचं आहे. ही एक गोष्ट या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जर उत्तराकडे जर लक्ष दिलं, पर्यायांकडे लक्ष दिलं, तर तुमच्या असं लक्षात येईल की सर्व पर्याय हे सेंटीमीटर मध्ये दिलेले आहेत. म्हणजेच तुम्हाला पुन्हा एकदा दशमान परिमाणामध्ये जावं लागणार आहे, की ज्यामध्ये तुम्हाला दिलेल्या संख्येचं 4.5 या मीटरचं रूपांतर हे सेंटीमीटर मध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. त्यासाठी आपण काय करूया, पुन्हा एकदा दशमान परिमाणाची पट्टी लिहूया. विद्यार्थी मित्रांनो, ही पट्टी आपल्याला गणिताचा पेपर सोडवत असताना अगदी कोऱ्या कागदावर तुम्ही जे कच्चे काम करता तिथे एकदा तुम्ही लिहून ठेवली तरी ती तुम्हाला उपयोगी पडणार आहे. मिली, सेंटी,
डेसी, मीटर, डेका, हेक्टो आणि किलो. या ठिकाणी मध्यभागी मीटर, ग्रॅम आणि लिटर. मी फक्त मीटर लिहिले कारण आपल्याला फक्त मीटर या परिमाणाचंच आपल्याला रूपांतर करायचं आहे. याच जागी तुम्ही मगाशी लक्ष दिलं असेल तर मी ग्रॅम आणि लिटर हे सुद्धा लिहिलं होतं. या 3 प्रकारचे मोजमाप आपण करत असतो. आता आपल्याला 4.5 ही मीटर संख्या आहे. जी संख्या आहे विद्यार्थ्यांनो नीट लक्षात घ्या, ती मीटरच्या घरातली आहे तर ती मीटरच्याच घरात लिहायची. आता आपल्याला कोणत्या घराकडे जायचं आहे, कोणत्या बाजूकडे जायचंय हे लक्षात घ्या. तुमचं रूपांतर चुकणार नाही. आपल्याला जायचं आहे ते सेंटीमीटरच्या घराकडे, सेमीच्या घराकडे, सेंटीमीटरच्या घराकडे. स्वतःचं घर सोडून आपल्याला 2 घरं उजवीकडे जायचं आहे. म्हणजेच हे दशांश चिन्ह आपल्याला 2 घरं उजवीकडे न्यायचे. त्यासाठी आपण जर ते 5च्या शेजारी नेलं तर एकच घर होईल आणि आपल्याला 2 घरं पाहिजेत. म्हणून आपण या ठिकाणी आणखी एक 0 देऊन हेच दशांश चिन्ह इथून बदलून आपण इकडे नेणार आहोत. म्हणजेच याचं रूपांतर होणार आहे 4 आणि आपण दशांश चिन्ह या उजवीकडे 2 घरं नेल्यानंतर 450 दशांश चिन्ह 0 सेमी असं याचं रूपांतर होणार आहे. ही दुसरी पायरी आहे या गणितातली. पहिली तर 8 ठिकाणी कापल्यावर 9 तुकडे होतात आणि 450 सेंटीमीटर हे केलेलं रूपांतर. आणि मग आपल्याला जायचंय की जर आपल्याला 9 तुकडे केलेले आहेत तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती, या ठिकाणी आपल्याला कोणती क्रिया करावी लागणार आहे ते तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. आणि प्रत्येक भागाची लांबी काढण्यासाठी आपल्याला 9 या अंकाने भागावं लागणार आहे. आणि आपण हा भागाकार करणार आहोत आणि हा भागाकार येणार आहे 50 सेमी. कारण आपण हे 450 हे सेंटीमीटर मध्ये केलेले होते. चारशे 450 हे सेंटीमीटर मध्ये केलेले होते आणि म्हणूनच आपलं उत्तर आलेले 50 सेमी, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते. याप्रमाणे या गणितामध्ये 2-3 गोष्टी ह्या अत्यंत महत्वाच्या होत्या. जाऊया आपण पुढच्या उदाहरणाकडे. या उदाहरणामध्ये समोर तुम्ही उदाहरण वाचायचंय किंवा पटकन वहीमध्ये लिहून घ्यायचंय. रामची उंची 1.48 मीटर व श्यामची उंची 1.53 मीटर, तर दोघांच्या उंचीतील फरक किती? या उदाहरणामध्ये तुम्हाला फरक काढणं यासाठी काय क्रिया करावी लागेल? वारंवार सराव केल्यानंतर एखादी संख्येतील 2 संख्यातला फरक काढणं किंवा एखादी संख्या कितीने मोठी आहे कितीने लहान आहे या शब्दासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागते. आता महत्वाचा आहे तो म्हणजे तुम्हाला दशांश पूर्णांकातील लहान मोठेपणा हा शिकवला गेला असणं महत्वाचं आहे. रामची उंची ही दिलेली आहे 1.48 मीटर आणि श्यामची उंची दिलेली आहे 1.53 मीटर. आता दोघांच्या उंचीतला फरक हा आपल्याला काढायचा आहे. बऱ्याच वेळेला विद्यार्थी कोणती संख्या वजाबाकीत वरती घेऊ आणि कोणती खाली घेऊ अशी त्यांची गडबड होते आणि मग उत्तर चुकत असतात. यामध्ये आपल्याला श्यामची उंची ही जास्त आहे. वजाबाकी करत असताना आपण मोठ्या संख्येतून छोटी संख्या ही वजा करत असतो आणि म्हणूनच दशांश पूर्णांकातला लहान मोठेपणा हाही तुम्ही लक्षात घ्या आणि मग दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह मांडून या संख्या तुम्हाला लिहायच्या आहेत आणि मग त्याची तुम्हाला वजाबाकी करायची आहे. हे दोन्ही माप आपल्याला मीटर या परिमाणामध्ये दिलेलं आहे. आता आपल्याला नेहमीसारखी वजाबाकी करायची आहे. 3 मधून 8 जात नाही म्हणून आपण हातचा घेणार आहोत. 13 आणि 13 मधून 8 गेले, खाली उरले 5. 4 मधून 4 गेला 0, दशांश चिन्ह 1 मधून 1 गेला 0. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला उत्तर दिसते
की ज्यामध्ये दोघांच्या मधला फरक हा आलेला आहे 0.05 मीटर. बऱ्याच वेळेला अशा प्रश्नाच्या उत्तरामध्ये उत्तर हे मीटर मध्ये जरी आलं तरी आपल्याला कदाचित खाली उत्तर देत असताना वेगळ्या परिमाणात दिली जाऊ शकतात. त्यामुळे दशांश अपूर्णांकाचा अभ्यास करत असताना तुम्ही दशमान परिमाणाचा सुद्धा अभ्यास करा की तुम्हाला उत्तर लिहित असताना कदाचित हे उत्तर सेंटीमीटर मध्ये दिलेले जाऊ शकतं किंवा मिलीमीटर मध्ये दिले जाऊ शकतं, डेकामीटर मध्ये दिलं जाऊ शकतं, हेक्टोमीटर मध्ये सुद्धा दिलं जाऊ शकतं. पुढचं उदाहरण आहे 5वं. ज्या उदाहरणामध्ये अशा प्रकारचं उदाहरण हे प्रत्येक परीक्षेला भरपूर परीक्षांना दिसलेलं आहे. तुमचे जे सराव होणार आहे त्या सराव परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला दिसणार आहे. तुम्ही जे सराव संच वापरणार आहात त्यातही तुम्हाला ते दिसणार आहे. आणि कदाचित अनेक वेळेला आपल्या मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा अशा प्रकारची उदाहरणं आलेली आहे. 45 रुपये 6 पैसे ही रक्कम 45.6 रुपये अशी लिहिली तर मूळ रक्कम आणि नवीन रक्कम यात कितीचा फरक पडतो. बऱ्याच वेळेला अशी उदाहरणं ही आलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 45 रुपये 6 पैसे ही रक्कम दशांश चिन्हामध्ये कशी लिहायची. एखादा विद्यार्थी आहे तो 45 रुपये 6 पैसे ही रक्कम अशी लिहितो, परंतु या दोन रकमा वेगळ्या आहेत. एक तर तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की 1 रुपया म्हणजे 100 पैसे आणि त्या 100 पैकी 6 पैसे हा आपल्याला अंश आणि छेदाच्या रूपात तयार झालेला अपूर्णांक आहे. 6 अंश 100, 1 रुपया म्हणजे 100 पैसे आणि त्यातला भाग 6 पैसे जर घेतला तर आपण तो मांडत असताना दशांश अपूर्णांकामध्ये 0.06 हा लिहावा लागणार आहे. 6 पैसे आपल्याला कसे लिहावे लागणार आहे ते तुम्ही अगदी लक्षपूर्वक पहा. 100 पैशाचा 6वा भाग आपण घेतोय म्हणजेच तो 0.06 असा लिहिलेला आहे. मग एखादा विद्यार्थी हीच रक्कम अशी जर लिहिली असेल तर मूळ रक्कम आणि त्याने लिहिलेली रक्कम यामध्ये फरक पडणार आहे आणि म्हणूनच तो कितीचा फरक आहे पुन्हा एकदा फरक काढायचा आहे, म्हणजे वजाबाकी करायची आहे. आणि मग आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याने लिहिलेली ही रक्कम आणि असलेली रक्कम यांच्यातला फरक आपल्याला काढायचा आहे आणि तो कसा काढायचा आहे तर वजाबाकीने. आणि यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागेल. खरं तर त्या विद्यार्थ्याने 45 रुपये आणि 6 पैसे हे असे लिहायला पाहिजे होते किंवा ही रक्कम अशी लिहिली जाणार आहे. परंतु जर एखाद्याने ती अशी लिहिली 45.6 तर ती अशी होणार आहे आणि याचा अर्थ या दोन्ही रकमांमध्ये फरक पडणार आहे आणि तो कितीचा पडणार आहे. पुन्हा एकदा या दोन्ही मध्ये लहान मोठेपणा हा वजाबाकी करतानाही तुमच्या लक्षात आला पाहिजे. 45.60 वजा 45.06. खरं तर ही रक्कम आहे, पण लिहिताना मात्र विद्यार्थी किंवा जो कोणी लिहित असेल त्याने जर अशी लिहिली तर चूक होणार आहे. मग कितीचा फरक पडणार आहे तो आपण काढणार आहोत. 0 मधून 6 जात नाही, आपण हातचा घेणार आहोत. इथे झाले 5, 10 मधून 6 गेले 4, 5 मधून 0 गेला 5, दशांश चिन्ह, 5तून 5 गेले 0, 4तून 4 गेले 0 आणि मग आपल्याला 0.54 हा फरक पडणार आहे आणि हे आहेत पैसे आणि हे आहेत रुपये. यामध्ये आपण वाचन करत असताना 45 रुपये आणि 6 पैसे, 45 रुपये आणि 60 पैसे असे रुपये आणि पैसे आहेत. दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूकडे असणारे रुपये आहेत आणि उजव्या बाजूकडचे रुपये हा पूर्ण नाहीये, अपूर्ण आहे, म्हणजेच हा पूर्णांक आहे. मग या ठिकाणी उत्तर देताना जर तुम्ही असं वाचन केलं तर तुम्ही विचार करता इथे उत्तर कुठंच नाहीये, तर हे जे आहेत ते पैसे आहेत हेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि म्हणूनच 54 पैशाचा आपल्याला फरक पडलेला दिसणार आहे.
पहा, पुढील उदाहरण आपण पाहत आहोत की ज्यामध्ये तुम्हाला एक बेरीज दिलेली आहे, जी बेरीज आपण कालही घेतलेली आहे. तशाच प्रकारचं हे उदाहरण आहे की ज्या उदाहरणामध्ये दोन संख्यांची बेरीज आपल्याला दिलेली आहे. 25.231 प्लस 0.56. या उदाहरणांचा आता तुम्हाला खूप सारा सराव करायचा आहे, ज्यामध्ये आपलं उत्तर चुकणार नाही. दिसताना तुम्हाला बेरीज दिसते, परंतु तुम्ही चुकू शकता. या ठिकाणी मी एक शून्य घेतलेला आहे की जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही. आपले घर हे एकाखाली एक व्यवस्थित होतील, एकाखाली एक येतील आणि आपण उत्तर चुकणार नाही. 1 मध्ये 0 मिळवला 1, 6 मध्ये 3 मिळवले 9, 5 आणि 2 7, दशांश चिन्ह 5 आणि 0 5 आणि 2. पहा, या ठिकाणी उत्तर आलेले आहे 25.791. हे अगदी सराव केल्यानंतर सोपं वाटणार आहे. फक्त याच्या मांडणीचा सराव तुम्हाला करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे की ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक पदावली दिसते, परंतु यामध्ये पहिला जो भाग आहे, गणिताला दोन भाग आहेत, एक बरोबर चिन्हाच्या पुढचा भाग आणि एक बरोबर चिन्हाच्या आधीचा भाग. तर बरोबर चिन्हाच्या आधीच्या भागामध्ये तुम्हाला प्रश्नचिन्ह दिसते आणि आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या काढायची आहे. तर यासाठी आपण काय करणार आहोत, तर आधी हे गणित पहा की ज्यामध्ये तुम्हाला या दोन संख्यांची बेरीज दिसते. तिसरी एक संख्या आहे, ती पण कोणती तरी संख्या आहे, पण या तिन्ही मिळवून आपली बेरीज येणार आहे 41.42. तर हे उत्तर काढण्यासाठी मुलांना आपल्याला आधी काय केलं पाहिजे हे लक्षात आलं पाहिजे. आपण अगोदर या डाव्या बाजूकडे, बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूकडे असणाऱ्या या दोन संख्यांची बेरीज करून घेणार आहोत. 22.51 अधिक 17.33. पा 3 आणि 1 4, 5 आणि 3 8, दशांश चिन्ह 7 आणि 2 9, 2 आणि 1 3. ही बेरीज या दोन संख्यांची आलेली आहे. ती इथं लिहिते मी 39.84. आता या संख्येमध्ये आणखी एक कोणती तरी संख्या आहे, जी काल तुम्हाला मी काही उदाहरण असे घेतले की दोन संख्या, या दोन संख्यांची बेरीज आपल्याला दिलेली आहे आणि त्याच्यापैकी एक संख्या सुद्धा दिलेली असते. काल आपण गणित पाहिलेलं आहे या प्रकारचं की दोन संख्यांची बेरीज आणि त्यापैकी एक संख्या दिलेली आहे. आता इथे एक संख्या ही डायरेक्ट दिलेली नव्हती, आपल्याला काढायची होती. आपण ही एक संख्या मिळवलेली आहे आणि आता आपल्याला दुसरी संख्या काढायची आहे. तर तिसरी चौथीच्या इयत्तेमध्ये सुद्धा तुम्ही छोट्या छोट्या संख्यांचं पाहिलेलं आहे की बेरीजच्या क्रियेमधील एक संख्या मिळालेली आहे आणि उत्तर आहे. तर आपल्याला दुसरी संख्या काढण्यासाठी वजाबाकी ही क्रिया करावी लागेल. उत्तरामधून आपल्याला वजा करावे लागतील पहिली असणारी संख्या आणि मग आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या ही मिळणार आहे. 2 मधून 4 जात नाही, आपण हातचा घेणार आहोत. 12 मधून 4 गेले 8, 3 मधून 8 जात नाही, हातचा घेणार आहोत आपण. या ठिकाणी 13 झालेले आहेत आणि 13 मधून 8 गेले, खाली उरले 5, दशांश चिन्ह. 0 मधून 9 जात नाही, पुन्हा एकदा आपण हातचा घेणार आहोत आणि इथे राहिले 3. 10 मधून 9 गेले 1, 3 मधून 3 गेले 0. तर याप्रमाणे या प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या आपल्याला मिळालेली आहे 1.58. हे गणित अगदी सोपं होतं, परंतु क्रिया मात्र आपल्याला दोन कराव्या लागणार होत्या, ज्यामध्ये आपली पहिली क्रियाही अचूक पाहिजे आणि दुसरी क्रियाही अचूक असेल तरच आपण हे उदाहरण सोडवू शकतो. आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे 1.58. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया, ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक लेखी गणित आहे. लेखी गणितात पहिली पायरी तर गणित वाचणं आणि टप्प्याटप्प्याने वाचन करून पुन्हा त्याची क्रिया समजावून घेणं अत्यंत महत्वाचं आहे.
या गणिताला आपण कठीण स्वरूपाचा प्रश्न म्हणू शकतो, कारण यामध्ये तुम्हाला 2-3 क्रिया करायच्यात, क्रिया ओळखायच्या आहेत. 16.500 मीटर लांबीच्या दोरखंडातून 1.5 मीटरचे 5 तुकडे व 2.5 मीटरचे 3 तुकडे कापून घेतले तर किती दोरखंड शिल्लक राहील? पहा, आपल्याला दिलेलं जे दोरखंड आहे तो दोरखंड मुळातच 16.500 मीटरचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला उत्तरांकडे जर आपण लक्ष दिलं किंवा आपण आता उत्तर जरी काढलं तरी सुद्धा, कारण आपली प्रत्येक तुकडा हा दिलेला आहे तो मीटर मध्येच आहे, त्यामुळे आपण आधी रूपांतर करण्याची गरज नाहीये. कारण काही वेळेला तुमच्या असं लक्षात येईल की आपल्याला जर शिक्षकांनी सांगितलंय की आपल्या उत्तरांकडे पाहून जर आपण त्याचं आधी सेंटीमीटर केलं तर आपल्याला प्रत्येक तुकड्याचं रूपांतर हे सेंटीमीटर मध्येच करावं लागेल. नाहीतर एका ह्या दोरीच्या लांबीचं रूपांतर तुम्ही सेंटीमीटर मध्ये करता आणि प्रत्येक तुकड्याची लांबी मीटर मध्ये ठेवली तरी आपण चुकणार आहोत. म्हणजे परिमाण आपण काय करतोय आणि कशातून परिमाणामध्ये रूपांतर करत असताना कशाची गरज आहे हे ओळखूनच आपल्याला रूपांतर करायचं आहे. आता 16.500 मीटर लांबीचा दोरखंड आहे, परंतु त्याच्यातून तुकडे करत असताना या ठिकाणी कापलेलं सांगितलेलं नाही, डायरेक्ट तुकडे दिलेले आहे. 1.5 मीटरचे 5 तुकडे आहे. म्हणजे आपल्याला 5 तुकडे, एकतर एखादा विद्यार्थी हेच माप 5 वेळा घेऊन बेरीज करेल किंवा हुशार विद्यार्थी एखादा याला 5 ने गुणेल. दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी घटक आहे, परंतु कधी कधी आपल्याला भागाकार, गुणाकार याही क्रियांची गरज आपल्याला लागते. तर 1.5 मीटर या लांबीचे 5 तुकडे केलेले आहे. मग आपण या ठिकाणी गुणाकार पाहूया. 5 5 25, 7 आले 2, 5 1 5 आणि 2 7 आणि हे दशांश चिन्ह. आता दशांश चिन्हामध्ये जर आपण गुणणाऱ्या संख्येमध्ये जरी दशांश चिन्ह असेल तर त्याची बेरीज होऊन दशांश चिन्ह द्यावे लागते. हे तुमच्या शिक्षक तुम्हाला गुणाकार शिकवत असताना शिकवतील. आता 7.5 हे आपल्याला 1.5 मीटरचे 5 तुकडे घेतल्यानंतर आपल्याला एवढ्या या 5 तुकड्यांची लांबी एवढी होणार आहे. त्याचप्रमाणे 2.5 मीटर या लांबीचे 3 तुकडे घेतलेले आहे. एखादा विद्यार्थी बेरजेतूनही हे काढू शकतो किंवा गुणाकारातूनही काढू शकतो. 3 5 15, 7 1, 3 2 6 आणि 1 7 आणि हे दशांश चिन्ह. याचा अर्थ 7.5 हे 5 तुकड्यांची एकूण लांबी होणार आहे आणि 7.5 मीटर ही 3 तुकड्यांची एकूण लांबी होणार आहे. आता ह्या दोन्ही तुकड्यांची मिळून एकूण किती झाले याची आपल्याला बेरीज करावी लागणार आहे. म्हणजे या गणितामध्ये आपण गुणाकारही क्रिया केली किंवा एखादा मुलगा बेरजेने पण हे काढू शकतो. 5 आणि 5 10, 7 1, 7 आणि 7 14 आणि 1 15. ही सगळी माप मीटर मध्ये आहेत. आता आपल्याला दोन्ही तुकड्यांची बेरीज केली तर 15.00 मीटर हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता एकूण दोरी आहे 16.500 मीटर. यामधून आपण ही कापून घेतलेली आहे 15.000 मीटर. ही वजाबाकी आपण करणार आहोत आणि या वजाबाकीतून आपल्याला शिल्लक राहिलेला दोरखंड मिळणार आहे. 0तून 0 गेला 0, 0तून 0 गेला 0, 5 मधून 0 गेला 5, 6 मधून 5 गेला 1 आणि 0 एवढे मीटर हे शिल्लक राहिलेले आहे. आता आपल्याला मीटर हे उत्तर आपलं जे आलेलं आहे हे उत्तर आपल्याला इथे कुठेही दिसत नाही. इथे आपल्याला तुम्ही 1.500
मीटर दिसते आणि म्हणून इथं नाही म्हणून लगेच ह्या उत्तराला 150 मीटरला एखादा विद्यार्थी काय करतो की हे आहे ना मग इथं करून द्यायचं हेच मीटर असणार आहे. तर नाही, आपल्याला उत्तर हे सेंटीमीटर मध्ये पण असू शकतं. जे उत्तर आपण काढलेलं आहे ते मीटर मध्ये आहे आणि ते आपल्याला पर्याय दिसत नाही, म्हणजेच आपल्याला या उत्तराचं रूपांतर हे सेंटीमीटर मध्ये करायचं आहे. त्यासाठी दशमान परिमाणाची पट्टी ही पुन्हा पुन्हा आपल्याला वापरावी लागणार आहे. मिली, सेंटी, डेसी, मीटर. पुढे डेका हेक्टर किलो आहे, परंतु आपल्याला त्याची आवश्यकताच नाही, कारण आपल्याला या मीटरचं रूपांतर ह्या सेंटीच्या घरात करायचं आहे. आता कसं करायचंय, तर ही संख्या जी आहे ती आपण मीटरच्या घरात लिहिणार आहोत आणि या संख्येतून आपल्याला दशांश चिन्हाची फक्त जागा बदलायची आहे. ती जागा बदलत असताना सेंटीच्या घराकडे जाण्यासाठी स्वतःचं घर सोडून, हे अत्यंत महत्वाचे, घर मोजताना चूक करायची नाही, स्वतःचं घर सोडून उजव्या बाजूकडं आपल्याला 2 घरं जायचं आहे. म्हणजेच डेसी आणि सेंटी ही 2 घरं उजवीकडे आहेत, म्हणजे 2 घरं आपल्याला दशांश चिन्ह हे आपल्याला उजवीकडे सरकवायचं आहे. हे चिन्ह आपण 2 घरं, 1 आणि 2 घरं इकडे सरकवल्यानंतर हे उत्तर येणार आहे. म्हणजेच याचं उत्तर येणार आहे 150 सेंटीमीटर. हे आहे मीटर आणि याचं रूपांतर केलेलं आहे सेंटीमीटर मध्ये. अशा पद्धतीने तुम्ही जर रूपांतर केलं, ही पट्टी मी इथं अर्धीच लिहिलेली आहे, पुढे आहे डेका, हेक्टो आणि किलो. जर तुम्हाला ग्रॅमची गरज असेल तर तुम्ही हीच परिमाण बदलत असताना मीटरच्या जागी ग्रॅम आहे आणि लिटर सुद्धा इथंच आहे. कोणतेही परिमाण या पद्धतीने तुम्ही बदललं तर तुम्हाला पटकन हा बदल करता येईल. 1.500 मीटर याचं रूपांतर हे सेंटीमीटर मध्ये 150.0 होणार आहे, जे उत्तर तुम्हाला दिसते पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. ही संख्या पूर्ण संख्या आहे, या संख्येत अपूर्ण काहीच नाहीये आणि म्हणून अशा प्रकारे या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे 3. तर या गणितामध्ये याला आपण जास्त क्रिया करावं लागणारं गणित आहे की ज्यामध्ये आपल्याला वेळ पण जास्त जाणार आहे आणि आपल्याला क्रिया सुद्धा अचूक करायच्या आहेत. पहा, एक पुढे आपल्याला एक विस्तारित मांडणी दिलेली आहे की ज्या मांडणीमध्ये आपल्याला एक संख्या तयार करायची आहे. आता प्रत्येक घराचं जे नाव आहे, त्या घराची जी स्थानिक किंमत आहे ती तुम्ही शिकलेले आहात आणि त्या किमतीतूनच तुम्हाला ही संख्या तयार करता येणार आहे. 4 सहस्रांश आणि 5 एकक, 7 शतक आणि 80 शतांश यांची मांडणी आपल्याला करायची आहे. सहस्र म्हणजे 1000, याचा अर्थ या संख्येचा छेद 1000 आहे. एकक आणि शतक तुम्हाला माहिती आहे. शतांश म्हणजे याचा छेद हा 100 आहे. ज्यावेळेला तुम्ही ही मांडणी करता 4 सहस्रांश म्हणजे त्याला 1000 छेद आहे आणि त्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना 1, 2 आणि 3 शून्य द्यायचे. ह्या सोप्या सोप्या ट्रिक्स आहेत. आपल्याला 3 घरं जायचं आहे, 3 शून्य आहेत म्हणजे 3 घरं. ही संख्या अगदी अंश आणि छेदातून तुम्हाला अशा प्रकारे दशांश अपूर्णांकात लिहिता येणार आहे. 80 शतांश, 80 शतांश म्हणजे छेद असणारे 100 आणि मग 1 आणि 2 हे शून्य आपल्याला छेदाच्या घरात दिसतात, म्हणजे नक्कीच अंशाच्या ठिकाणी असणाऱ्या संख्येमध्ये 2 घरे हे दशांश चिन्ह येणार आहे. ही मांडणी जर तुम्हाला जमली या संख्येचं तर तुम्हाला ही संख्या पटकन काढता येणार आहे. आता आपण केलेले 4 सहस्रांश ही संख्या असणार आहे 0.004. त्यानंतरची संख्या आहे मुलांना 5 एकक. 5 एकक ही मांडणी तुम्हाला माहिती आहे, एककाच्या घराची किंमत आहे ती. या ठिकाणी 5 हा पूर्ण आहे, अपूर्णांक काहीच नाहीये. 7 शतक, शतकाच्या घरात जर आपण 7 लिहिले तर ही संख्या 700 तयार होणार आहे. त्यामुळे ही संख्या आहे 700, ती ही पूर्ण संख्या आहे 700. या संख्येत अपूर्ण भाग काहीच नाही. 80 शतांश ही संख्या आपण लिहिलेली आहे दशांश अपूर्णांकामध्ये, दशांश चिन्ह 08.
आणि आपण ही बेरीज करणार आहोत. आता बेरीज करताना चुकू नये यासाठी आपण ही जी पहिलं ज्या उजव्या बाजूचं घर आहे तिथे आपण एक शून्य देणार आहोत, जेणेकरून आपलं चुकणार नाही. 4 8 0 दशांश चिन्ह 5 0 7. आता बेरीज कशी केली तुम्हाला अगदी समोर दिसते आणि बेरीज तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने करताय. तर या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या होत्या की सहस्रांश आणि शतांश या संख्यांची मांडणी कशी केली आणि नंतर करत असताना आपण दशांश चिन्हाखाली चिन्ह मांडून बेरीज केलेली आहे, जी आपल्याला बेरीज आपल्याला ऑप्शन या ठिकाणी नाहीये, तर आपल्याला एक पुढचा ऑप्शन घ्यावा लागेल. इथे थोडी मिस्टेक झालेली आहे. 7 या ठिकाणी 705 दशांश चिन्ह 084 हे उत्तर आपल्याला आलेलं आहे. आणि कधी कधी चुकून हे टाईप करताना चूक झालेली आहे. तर यामध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 705 दशांश चिन्ह 084. पुढे जाऊया आपण. पुढचं उदाहरण आहे की ज्यामध्ये आपल्याला 4.007 व 2.85 यांच्या वजाबाकीत 15.6 मिळवल्यास या ठिकाणी हे राहिलेलं आहे. यांच्या वजाबाकीत 15.6 मिळवल्यास बेरीज किती येईल? आता या उदाहरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बऱ्याचशा क्रिया करायच्या आहेत की या दोन संख्यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. पहा 4.007 वजा 2.85 यांच्या वजाबाकीत आता आपल्याला वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करण्यासाठी आपण घर ही एकदम एकाखाली एक मांडण्यासाठी आपण इथे 0 घेतलेला आहे. 7 मधून 0 गेले 7, शून्यामधून 5 जात नाही म्हणून आपण हातच्या घेण्यासाठी या शून्याकडे जातोय, या शून्यातून जात नाही आपण इकडून हातचा घेतो. इथे झाले 3, इथे झाले 10, 10 ने इकडे हातचा दिल्यानंतर इथे झाले 9, 10 मधून 5 गेले 5, 9 मधून 8 गेले 1 दशांश चिन्ह आणि 3 मधून 2 गेले 1. या ठिकाणी आपली वजाबाकी आलेली आहे 1.157. आता पुढे आपल्याला गणित वाचनानंतर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला दुसरी क्रिया करायची आहे की या उत्तरामध्ये यांच्या वजाबाकीमध्ये 15.6 मिळवल्यानंतर बेरीज किती येणार आहे. म्हणजे बेरजेची ही क्रिया आपल्याला करायची आहे. जे वजाबाकीचं उत्तर आलेले 1.157 यामध्ये आपल्याला 15.6 हे मिळवायचे आहेत. एक पदावली म्हणूया आपण या गणिताला. फक्त यामध्ये आपल्याला स्वतः मांडणी करायची होती आणि यामध्ये बेरीज केल्यानंतर 7 आपण मांडणी करत असताना चिन्हाखाली चिन्ह मांडून केलेली आहे. 7 5 6 आणि 1 7 दशांश चिन्ह 5 आणि 1 6 1. याप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 16.757. याप्रमाणे आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी या घटकामध्ये विविध उदाहरणांचा सराव घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे अनेक साऱ्या लेखी गणितांचा सराव केल्यास तुम्हाला या प्रश्नामध्ये निश्चितपणे यश मिळेल. यानंतर भालेकर सर हे आपल्याशी संवाद साधत आहे.
हॅलो, आवाज येतो सर? विद्यार्थी मित्रांनो नमस्ते. आपण सर्वजण या ठिकाणी गेल्या 2 महिन्यापासून उपस्थित आहोत ऑनलाईन क्लासला. खरं तर ही मोठी फार पर्वणी आहे की आपल्या जिल्हा परिषद अहिल्यानगरने आपल्यासाठी खास राज्य गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवण्यासाठी हे जे ऑनलाईन क्लास चाललेले आहेत ते जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवण्यासाठी नक्कीच नाही, कारण तुम्ही सगळे स्कॉलर विद्यार्थी आहात आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जे 100 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये येतात त्या राज्य गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवण्यासाठी आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला विशेष करून त्या ठिकाणी संधी उपलब्ध केलेली आहे. त्या संधी उपलब्ध करण्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माननीय सन्माननीय भास्कर पाटील साहेब यांचं फार त्या ठिकाणी बहुमोल असं मार्गदर्शन आहे. त्याचप्रमाणे ज्या तंत्रज्ञ शिक्षक आहे नगर जिल्ह्यामध्ये त्या ज्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी त्या कोऑर्डिनेशनचं काम करतात त्या जयश्री कारले मॅडम यांचे त्या ठिकाणी विशेष करून अभिनंदन आहे. मित्रांनो, आपल्याला राज्य गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवायचं आहे. मग कसा विचार आपल्याला करावा लागेल? परीक्षेकडे जात असताना साधारणपणे राज्य गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवण्यासाठी जी 300 मार्कांची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये किमान आपल्याला 290 मार्क्स गुण मिळवावे लागतील, घ्यावे लागतील. त्यावेळेस आपलं राज्य गुणवत्ता यादीमध्ये स्थान निश्चित होईल. म्हणजेच आपलं टार्गेट असलं पाहिजे 290 गुणांपेक्षा जास्त त्या ठिकाणी गुण मिळवणं. 300 पैकी 290 पेक्षा जास्त गुण तर राज्य गुणवत्ता यादीमध्ये समावेश. महाराष्ट्र राज्याच्या 100 मुलांच्या यादीमध्ये आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील जे विद्यार्थी आहेत ते जास्तीत जास्त विद्यार्थी दिसावेत, जास्त संख्येने दिसावेत, हा उद्देश याच्या पाठीमागे आहे. निश्चितपणे तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी गुणवंत विद्यार्थी आहात. या प्रयत्नाकडे जात असताना त्या ठिकाणी काही ठराविक गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी तास संपूयात. मित्रांनो, 4 विषय जे आहेत आतापर्यंत तुम्ही पाहिले आहात की प्रत्येक विषयासंदर्भात त्या शिक्षकांनी मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे. परंतु याच्यामध्ये जे 300 मार्कांचे जे पेपर आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे त्या ठिकाणी विभागणी आहे. मराठीला 50 गुण आहेत, गणिताला त्या ठिकाणी 50 गुण आहेत, इंग्रजी 50 गुण आहे, बुद्धिमत्ता चाचणीला 50 गुण आहे. तर याच्यामध्ये ज्या विषयांमध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पडायचे आहेत त्या विषयासंदर्भात मी सांगतो की हे 2 विषय जे आहेत, 3 विषय जे आहेत याच्यामध्ये गणित हा विषय जो आहे गणित याच्यामध्ये आपल्याला 100 पैकी 100 गुण त्या ठिकाणी निश्चितपणे प्राप्त होतात. कारण या विषयाचा सराव आपल्याला सर्वाधिक करावा लागेल. नवोदयमध्ये देखील हाच विषय महत्त्वाचा आहे, म्हणून प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये बारकाईने तुम्ही पाहिली पाहिजे. त्याच्यानंतर आहे इंग्लिश. इंग्लिशला आपण त्या ठिकाणी 3rd लँग्वेज म्हणून त्या ठिकाणी घेत आहोत. अतिशय सोपी त्या ठिकाणी परीक्षा याच्या संदर्भात येते, प्रश्न येतात. हा खूप सोपा विषय आहे. याच्यासाठी आपल्याला काय तयारी करावं लागणार आहे ते मी त्याच्याविषयी बोलणारच आहे. त्याचबरोबर आय टी म्हणजे इंटेलिजन्स टेस्ट, बुद्धिमत्ता चाचणी, याच्यामध्ये देखील आपण 100 पैकी 100 मार्क घेऊ शकतो. आणि राहिला विषय फक्त मराठीचा. जरी मराठी आपली मातृभाषा जरी असेल तरी पण याच्यामध्ये 50 पैकी 50 मार्क मिळवणं ही थोडी कठीण गोष्ट आहे, परंतु सरावाने ती सहज साध्य होईल, निश्चितपणे ती साध्य होईल. तर याच्यासाठी काय करावं लागेल एक प्लॅनिंग तुम्हाला मी त्या ठिकाणी देणार आहे. 1-2 मिनिटांमध्ये आपण बोलूयात आणि नंतर आपण त्या ठिकाणी समारोपाकडे जाणार आहोत. तर मराठी हा विषय त्या ठिकाणी फॉलो करत असताना केवळ 5वी स्कॉलरशिपसाठी 5वीच्या संदर्भात हा जर विषय घेतला आपण तर याच्यामध्ये आपल्याला इयत्ता 3री इयत्ता 7वी पर्यंत आढावा घ्यावा लागेल. ज्याच्यामध्ये इयत्ता 3री ते पाठ्यपुस्तक आहे, 4थीचे पाठ्यपुस्तक आहे, 5वी 6वी आणि 7वी याच्याच बरोबर आणखी तुम्हाला वाक्प्रचार असेल, म्हणजे शब्दसंपत्तीवर खूप सारे काम करावं लागेल. उतारा वाचन करत असताना त्या ठिकाणी आपण शांतपणे उतारा वाचणं, कविता त्या ठिकाणी वाचत असताना कविता व्यवस्थितपणे वाचणं, त्यातले भावार्थ त्यातले अर्थ समजून घेणं, त्याच्यावरती विचार करणं, कारण बहुतांश त्या ठिकाणी फसवे प्रश्न देण्याची शक्यता या ठिकाणी असते. मित्रांनो, याच्यामुळं याच्यावर फार त्या ठिकाणी तुम्हाला काम करावं लागणार आहे. वाचनाचा जास्तीत जास्त सराव याच्यामध्ये करावा लागणार आहे. संवादावर आधारित जे प्रश्न येतात त्याच्यामध्ये काही गोष्टी त्या ठिकाणी नकळतपणे आपल्याला खोचक दिलेल्या असतात. त्या खोचक ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कळल्या गेल्या पाहिजेत. म्हणून या ठिकाणी हा जो विषय आहे याच्यामध्ये सर्वाधिक तुम्ही प्रयत्न करावेत असं आम्हाला वाटतं, कारण हाच विषय आपल्याला राज्य गुणवत्ता यादीसाठी त्या ठिकाणी पुढे नेणार आहे. राहिला प्रश्न आता गणिताचा. गणितामध्ये तुमची तयारी परिपूर्ण होऊन जाणार आहे, कारण गणितामध्ये त्या ठिकाणी मुळातच तुमचं 4थी पर्यंत त्या ठिकाणी मिशन आरंभमध्ये बराचसा भाग झालेला आहे.
तुम्ही आता देखील वर्षभरामध्ये गणिताची तयारी केल्यानंतर 50 पैकी 50 प्रश्न म्हणजे 100 गुण तुम्हाला प्राप्त होतील याची आम्हाला खात्री आहे. त्याच्यानंतर राहिला इंग्लिश बाबतचा प्रश्न. इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी जास्तीत जास्त सराव जो आहे तो त्या ठिकाणी शब्द पाठांतराकडे द्या. किमान आजपासून त्या ठिकाणी सुरुवात करत असताना जर आपण त्या ठिकाणी इंग्लिशकडे जात आहोत राज्य गुणवत्ता यादीसाठी 50 पैकी 50 मार्क मिळवण्यासाठी, तर किमान आपल्या दररोज 20 ते 25 शब्द पाठ केले पाहिजेत की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला डिक्शनरी शब्दसंग्रह जो आहे तो आपला वाढेल आणि आपण या प्रश्नाकडे या विषयाकडे सहजपणे आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. राहिला प्रश्न आता बुद्धिमत्तेचा. जर ह्या 3 विषयांची तुम्ही तयारी केली असेल तर निश्चितपणे बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला अडचण येणार नाही. बुद्धिमत्ता हा विषय सोपा आहे, त्याच्यामध्ये आपण 100 पैकी 100 मार्क मिळवू शकतो. म्हणजेच या सगळ्याचा जर त्या ठिकाणी आपण आढावा घेतला तर 290 पेक्षा जास्त गुण मिळवण्यासाठी तुम्हाला मेहनत तर करणं गरजेचं आहे. तसं म्हणतात काय की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तर मित्रांनो, तुम्ही सज्ज आहात का राज्य गुणवत्ता यादीसाठी? आम्हाला आशा आहे, अपेक्षा आहे की तुम्ही सहजपणे यावर्षी अहिल्यानगरचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी राज्य गुणवत्ता यादीमध्ये तुम्ही करताना आम्हाला दिसताल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आहेत. येत्या गेल्या काही त्या ठिकाणी दिवसापासून जून महिन्यामध्ये 1 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत पारनेर पंचायत समिती अंतर्गत ज्या ज्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलं आहे त्या सर्वांचे त्या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया. त्याच्यामध्ये अनिता खरमाळे मॅडम, संभाजी नरोडे सर, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर हार्दे सर, सचिन शिंदे सर, दिलीप उगडे सर, राजू कोल्हे सर, दत्तात्रय मेमाने सर, प्रियंका हजारे मॅडम, त्याच्याबरोबर दत्तात्रय मेमाने सर, सुनीलजी शेळके सर, रामदास चौरे सर, भास्कर आवटी सर, छाया मापारी सर, म्हणजे या सर्व शिक्षकांनी वेगवेगळ्या विषयासंदर्भात तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचप्रमाणे विलास घावटे सर, प्रशांतजी दिघे सर, विजयजी गुंजाळ सर, सतीशजी चव्हाण, पौर्णिमा पठारे मॅडम, प्रवीणजी खाडे, बाळासाहेब थानगे, बबन यादव आणि आत्ताच तुमच्या समोर ज्यांनी त्या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने गणिताचा विषय घेतलेला आहे त्या सुनीता गवारे मॅडम, या सर्व शिक्षकांचं मी पारनेर पंचायत समितीच्या माध्यमातून मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर गेल्या महिन्यापासून सकाळी 6:30 किंवा 6 वाजल्यापासून या ठिकाणी जे उपस्थित आहेत तंत्रज्ञ शिक्षक, त्याच्यामध्ये श्री नामदेव शेरकर सर, दत्तात्रय आंबेकर सर, श्री सुरेशजी सोनवणे सर, यांचं देखील या ठिकाणी मी मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि ही संधी पारनेर तालुक्याला दिल्याबद्दल अहिल्यानगरचे शिक्षणाधिकारी सन्माननीय भास्कर पाटील साहेब यांची त्या ठिकाणी विशेष करून मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर पारनेर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी ज्यांनी या सर्व शिक्षकांना सोबत घेऊन अतिशय उत्कृष्टरित्या गेल्या महिन्याभरापासून हे सगळा कार्यभार त्या ठिकाणी ते पाहत आहे असे केसकर साहेब, आणि याच्यामध्ये यांचं जे कोऑर्डिनेशन ज्यांनी केलं ते विस्तार अधिकारी श्री देवराम पिंपरकर सर यांचे मनापासून मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि निश्चितपणे तुम्हाला सर्वांना मी भविष्यासाठी पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. खूप सारा अभ्यास करा, खूप सारे प्रयत्न करा, कारण प्रयत्न केल्याशिवाय यशस्वी होणं त्या ठिकाणी शक्य नाही. म्हणून तुम्ही तर प्रयत्न करणार आहात, प्रयत्नवादी तुम्ही मुलं आहात, कारण मिशन आरंभमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये तुम्ही स्थान मिळवलेलं आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. ओके ना.